नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत ॲग्रोझोन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण डाळिंबीच्या प्लॉटमध्ये आहे आणि डाळिंबीच्या प्लॉटमध्ये बऱ्याच शंका शेतकऱ्यांच्या मनात होत्या किंवा बरेच कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न होते की त्याचे आज आपण त्या ठिकाणी उत्तर देऊन टाकू. तर बघायला गेलं तर पहिला प्रश्न असा येतो की डाळिंबाची नक्की वाण लावावा कोणता. तर आत्ता बघायला गेलं तर डाळिंबामध्ये विद्यापीठाकडून जर आपल्याला रिकमेंडेशन बघायला गेलं तर त्याच्यामध्ये भगवा आहे, सुपर भगवा आहे आणि सोलापूर लाल आत्ता चालू असणाऱ्या व्हरायट्यांमध्ये बऱ्यापैकी व्हरायटी आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे ती म्हणजे शरद किंग. आता शरद किंगमध्ये जर बघायला गेलं तर ही शरद किंग व्हरायटी ही एका शेतकऱ्यांनी की जे शेतकरी म्हणजे आपले विठ्ठल भोसले सर आहेत तर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी रिलीज केली. आणि ती व्हरायटी आता इतकी प्रचलित आहे की जो नवीन लागण करतोय शेतकरी तर त्यांचं एकच आहे की आम्हाला शरद किंग भेटली पाहिजे. तर मग शरद किंग असेल, भगवा असेल, सुपर भगवा असेल आणि सोलापूर लाल असेल तर ह्या 4 व्हरायट्या बऱ्यापैकी लागण्यासाठी उत्तम आहेत किंवा चांगल्या यील्ड देणारे किंवा चांगले उत्पादन एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार करणारे आहेत. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर एक्सपोर्टसाठी बघायला गेलं तर तुम्ही भगवा असेल, सुपर भगवा असेल किंवा आपली शरद किंग असेल ह्या व्हरायट्या चांगल्या चालतात. किंवा ही जे फळांची जर साईज बघायला गेलं तर चांगली साईज त्या ठिकाणी तुम्हाला 300 ग्रॅमपासून ते 500 ग्रॅम 700 ग्रॅमपर्यंत शरद किंगचं फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळतं या. आणि शेंड्यालाही त्याचं चांगलं त्या ठिकाणी फळ लागतं आहे. दुसरी त्याच्यामध्ये ह्या 3 व्हरायटी झाल्या, शरद किंग असेल, भगवा असेल आणि सुपर भगवा असेल. आणि याच्यानंतरनं सोलापूर लाल जी व्हरायटी आहे ती ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये फुलांची संख्या असेल किंवा जी फळांची संख्या आहे तर ती फळांची संख्या जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये जी त्याची साईज असेल तर ती साईज त्या ठिकाणी कमी मिळते. आपल्याला 300 ग्रॅमपर्यंतचं फळ मिळतं पण फळांची संख्या त्या ठिकाणी जास्त मिळते तुलनेनं कुणाच्या. तर ह्या 3 व्हरायट्या ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या यांच्या तुलनेनं त्याची फळांची संख्या जास्त आहे पण आकार किंवा साईज जी आहे तर ती कमी आहे. त्याचा कलर बघायला गेला तर पूर्ण त्या ठिकाणी डार्क रेड आपण त्याला म्हणू किंवा गडद लाल रंग आहे. आणि यांच्यापेक्षा त्याचा आहे. तर भगव्याचा बघायला गेला तर पूर्ण लाल कलर आपल्याला मिळत नसतो तर तो घारा कलर असेल किंवा घारा कलरनंतर जो भगवा कलर आपण म्हणतो तर त्या कलरमध्ये त्या ठिकाणी ते मिळत असतं. तर याच्यानंतर डाळिंबाची निवड झाली, याच्यानंतर मातीची निवड करावी कशी. तर मातीची निवड करत असताना त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ज्या मध्यम जमिनी असतात आपण त्याला जमिनीचं बऱ्यापैकी मुख्यतः 3 प्रकार धरू आपण. तसं बघायला गेलं तर बरेच प्रकार पडतील. एक मुरमाड जमीन असेल, एक हलकी जमीन आणि एक भारी जमीन ह्या प्रमुख 3 प्रकार पडतात बऱ्यापैकी. आता भारी जमिनीत तर लावणं मुश्किल आहे. तर आता काळी मातीचा एक प्रश्न बऱ्याच वेळा असतो. तर काळ्या मातीत नक्की डाळिंब लावावी का. तर काळी माती तुम्ही जर बघायला गेलं तर काळी माती ही काही शेतकरी काय करतात, समजा साधं जमीन असते किंवा हलकी जमीन असते किंवा मुरमाड जमीन असते तर याच्यामध्ये बाहेरून समजा नदीचा गाळ असेल किंवा धरणाचा गाळ असेल तर असं गाळ आणतात आणि भरतात. तर तो गाळ बघायला गेलं तर 2-2.5 फुटाचा गाळ असतो बरोबर. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही लावली डाळिंब तर बेड करून जर लावली तर तुम्ही तिथं त्या काळ्या मातीमध्ये लावू शकताय. पण जर तुमच्याकडे जर 3 फुटाचा 4 फुटाचा किंवा 5 फुटापर्यंत जर खाली उकरलं तुम्हाला कंटिन्युअसली जर काळी माती मिळते तर त्याच्यामध्ये डाळिंब लावण्याची रिस्क घेऊ नका. कारण जर पाण्याचा जर निचरा व्यवस्थित नाही झाला तर त्या ठिकाणी बुरश्या असतील किंवा रोग असतील किंवा मर रोग असेल यांसारखा रोग तुम्हाला तिथं किडी रोग यांसारखे बरेच प्रादुर्भाव होऊन त्या ठिकाणी डाळिंब तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. मग त्याच्यामुळं काळी जर माती 3 फुटापेक्षा जर जास्त असेल तर तिथं विचारच करू नका, शक्यतो लावूच नका. त्याच्यानंतरनं समजा काळी माती जर तुम्ही भरली असेल समजा बाहेरून आणून तर त्याच्यामध्ये तुम्ही 2-2.5 फुटाची जर असेल तर लावू शकता. कारण आपण त्या ठिकाणी 18 इंचाचा किंवा 1.5 ते 2.5 फुटाचा बेड आपण तयार करतोय उंची जमिनीपासून. त्याच्यामुळे बऱ्यापैकी पाण्याचं आहे ती बऱ्यापैकी पाणी निघून त्याच्यातून जातं. दुसरी गोष्ट हलकी जमीन असेल त्यांनी अवश्य लावा किंवा त्याच्यामध्ये चांगलीच येते डाळिंब. त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा असेल किंवा वापसा कंडिशन कंटिन्युअसली राहते त्याच्यामुळे डाळिंबीला ती कंडिशन लागते. ती कंडिशन आपल्याला हलक्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी मिळते. त्याच्यानंतर कुठलं येतं तर मुरमाड जमीन. आता मुरमाड जमिनीमध्ये बी 1-2 प्रकार आहेत. मुरमाड जमिनीमध्ये काय होतं तर मुरमाड मातीयुक्त जमीन असते आणि मुरमाड म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी मारण असते. मग त्याच्यामध्ये तुम्ही पाणी आत्ता दिलं तर लगेच तासात पाणी निघून जाते. तर अशामध्ये तुम्ही बेड करू नका. पूर्ण जर मुरमाड जर तुमची जमीन असेल तर मग त्याच्यामध्ये काय करा तर सरळ प्लेन आपलं खड्डं खांदा आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लागण करा. आणि ती लागण करत असताना थोडंसं खत त्याच्यामध्ये टाका म्हणजे त्याला थोडासा त्या मुळांना किंवा नवीन झाडांना सपोर्ट मिळेल. कारण कशाचा तर खताचा पाणी धरून ठेवण्यासाठी किंवा त्याची वाढ होण्यासाठी. कारण खडकात नवीन मुळी शिरणं खडकात मुश्किल असते लगेच चालूमध्ये. त्यामुळे थोडं खत भरून मुरमाड जमिनीत लावा. बाकी जमिनीत खत नाही भरलं डायरेक्ट लावलं तरी चालते कारण 3 महिन्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याला खताचा डोस देणारच आहोत.
ह्या 3 मातीनुसार झालं. मुरमाड जर जास्तच मुरमाड असेल तर लावू नका, आणि जर थोडी मुरमाड जर तुम्हाला वाटत असेल की बाबा पाणी दिल्यानंतर किंवा ड्रिपनं जरी पाणी दिलं तरी 3-4 तास पाणी राहतंय आपल्या जमिनीमध्ये, तर मग तुम्ही एक 6 इंचाचा फक्त 6 इंचाचा बेड करा त्या मुरमाड जमिनीमध्ये, आणि मग त्याच्यामध्ये डाळिंब लावा. नंतर मग तो वाढवत एक 9 इंच ते एक 11-12 इंचापर्यंत आपण नंतरनं त्याला शेवट जेव्हा आपण धरणारे भार तोपर्यंत जायला हळूहळू थोडी माती लावल्यानंतर. पण मुरमाडमध्ये जास्त बेडच्या नादी लागू नका. जास्त मुरमाड असेल तर सर्व प्लेनला लागण केली तरी चालते. आणि त्याच्यामध्ये जर जास्तच मुरमाड असेल तर खत भरा तुम्ही, किंवा माती जरी टाकली एक जे आपलं गमेला असतं ते जरी टाकलं तरी त्या ठिकाणी होऊन जाईल सुरुवातीला. आता मातीची निवड झाली, वाणाची निवड झाली. आता याच्यानंतरनं लागणीची पद्धत कशी असावी किंवा लागणीमधले अंतर किती असावं, आता हा बराचसा मोठा प्रश्न आहे. किंवा कारण कसं असतं तर डाळिंब असेल किंवा कोणतीही फळपिकं असेल, एकदा झालेली चूक आपण सुधारू शकत नाही, किंवा लागलेली डाळिंब आपण 5 वर्ष असेल, 6 वर्ष असेल, 10 वर्षापर्यंत ती टिकते. त्याच्यामुळे एकदा चूक झाली की ती नंतर सुधारता येत नाही लवकर. त्याच्यामुळं ही लागण करत असताना शक्यतो बेडवरती करा डाळिंबीची. मध्यम असेल किंवा काही जमीन असेल याच्यामध्ये जास्त मुरमाडाचं आता मी तुम्हाला सांगितलं. ही मग बेड किती फुटाचा असावा किंवा किती उंची त्याची असावी, तर सुरुवातीला कमीत कमी 2 ते 2.5 फुटाचा बेड असावा, किंवा त्याचा जो वरचा जो भाग आहे तर तो असावा, जेणेकरून आपलं रोप आणि दोन्ही साईडला 2 लॅटरल्स बसतील एवढी जर जागा त्याच्यावरती असावी. म्हणजे 2 ते 2.5 फुटाचा कमीत कमी असावा. त्याच्यानंतरनं काय करावं, तर त्याच्यानंतरनं बेडची उंची किती असावी, तर बेडची उंची कमीत कमी सुरुवातीला 1 फूट म्हणजे 12 इंच उंची. मध्यम जमीन असेल तर 12 इंच, आणि जर काही जमीन असेल तर 14 इंचापर्यंत उंची आपल्या त्याची चालते. आणि 2 लॅटरल बसेल एवढा त्याचा वरचा भाग असावा, किंवा त्याला आपण वरचा सरफेस म्हणून तो असावा. त्याच्यानंतर मग डाळिंबाची निवड झाली, किंवा खड्ड्यामध्ये लागण शक्यतो करू नका. कारण खड्ड्यामध्ये जर तुम्ही लागण केली तर तो खड्डा तुम्ही लावताय डाळिंब म्हणजे सपाटीला लागण करताय तुम्ही, आणि नंतर तुम्ही त्याला बेड चढवताय. म्हणजे बेड तुमचा कमीत कमी तुम्ही 1 फुटाचा तरी बेड चढवणार, म्हणजे 12 इंचाचा बेड चढवणार, आणि 12 इंच तुम्ही खोड जमिनीमध्ये गाडणार. म्हणजे कमीत कमी 7-8 डोळे तुम्ही जमिनीमध्ये गाडणार, आणि त्या डोळ्यातून जेव्हा तुम्ही त्याला भार धरताल तेव्हा त्याच्यातून आगारा मातीतून निघतो. आणि निघालेला आगारा जर तुम्ही काढला पावसामध्ये किंवा जर ह्युमिड वातावरणात जर काढला तर त्याच्यामधून बुरशी आत शिरण्याची शक्यता असते आणि ती मरण्याची शक्यता असते. आणि जर तुम्ही जर वरच्यावरती जर बेडवरती लागण केली डबल लॅटरलवरती, तर तुम्हाला जास्त त्या ठिकाणी आगार त्रास देत नाही, किंवा सिंगल खोड जर केलं तर तुम्हाला कसलाच आगार त्या ठिकाणी त्रास देत नाही. तर हा त्याचा त्या ठिकाणी फायदा आहे. आता याच्यानंतरनं ही बेडची लागण कशी करावी ते झालं, वाणाची निवड झाली, मातीची निवड झाली. आता याच्यामध्ये अंतर किती असावं, आता बघायला गेलं तर अंतर जर सायंटिफिकली किंवा जर ॲग्रिकल्चरच्या भाषेमध्ये जर अंतर जर सांगायला गेलं तुम्हाला, तर त्याच्यामध्ये 14 बाय 9.5 फूट किंवा 14 बाय 10 फूट कमीत कमी अंतर, जास्तीत जास्त अंतर असावं. 14 फूट 2 ओळीतील अंतर आणि 2 झाडातील अंतर 9.5 ते 10 फूट असावं. पण अलीकडच्या काळामध्ये हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे अति घन लागवड पद्धती आली, आणि त्याच्यामध्ये अंतर खूप त्या ठिकाणी कमी झाली. आणि या अंतरामध्ये बघायला गेलं तर आत्ता तुम्ही डाळिंबीची लागवड या अंतरानुसार 12 बाय 6 वरती लागणी येऊन थांबलेले आहेत. आता जो नवीन शेतकरी आहे किंवा ज्यांना डाळिंबीमधले काहीच माहीत नाही, तर त्यांनी ही रिस्क घेऊ नका की 6 फुटावरती डाळिंबीची लागवड करू नका. कारण कसं आहे, जेवढी तुम्ही जर डाळिंबीची लागवड असेल किंवा जर जेवढं तुम्ही जवळ घ्याल तेवढं तुम्हाला किडींचा असेल किंवा बुरशींचा असेल किंवा निमॅटोडचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त मिळणार आहे. कारण कमीत कमी बघायला गेलं तर डाळिंबाची मुळी 2.5 फूट जर बेडमध्ये पसरली ह्या साईडून आणि त्या साईडून, तर तुम्हाला जास्त मध्ये स्पेस राहत नाही. किंवा ज्यांच्याकडे आत्ता डाळिंब असेल तर त्यांनी अनुभवलं असेल की समजा जर एखाद्या झाडाला जर लाईनीमधल्या जर मररोग आला तर ती बरोबर त्या ठिकाणी गोल करतं किंवा आळ त्या ठिकाणी होतं. म्हणजे जे झाड आहे त्याच्या भोवतीची कमीत कमी 4 झाडं तर ती घालवतच, त्याच्यासोबत घालवतच झाड. त्याच्या फ्युजारियम बुरशी असेल किंवा निमॅटोड असेल हे जर त्या ठिकाणी लगेच ते शेजारच्या झाडाला प्रादुर्भाव होऊन ती त्या ठिकाणी झाडं जात असतात. त्याच्यामुळं अंतर तुम्ही बऱ्यापैकी 8 फुटापासून चालू करा. जर ज्यांनी ह्याच्या आधी डाळिंब केली किंवा ज्यांना माहिती आहे बाबा की, किंवा ज्यांचं मॅनेजमेंट चांगलं असतं किंवा ज्यांचं प्रॉपर लक्ष असतं किंवा लिक्विड असतील वेळच्या वेळेला किंवा औषधांचं नियोजन जर वेळच्या वेळेला असेल तर तुम्ही 6 फुटावर आला तरी काही अडचण नाही. 12 बाय 6 वरती जर केली तर त्या ठिकाणी तुम्हाला 72 स्क्वेअर फुटामध्ये एक झाड मिळतं. आणि बघायला गेलं तर 600-650 झाडं त्या ठिकाणी तुम्हाला बसतात एका एकरामध्ये. तर तेही तुम्ही अति घन त्यालाच आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणतो, तर ते करू शकताय. किंवा तुम्ही 14 बाय 9.5 वरती करू शकताय किंवा 12 बाय 10 वरती करू शकताय किंवा 14 बाय 8 वरती करू शकताय किंवा 11 बाय 7 वरती. आता ही लागण तुम्ही बघताय ना, मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तर ही लागण 11 बाय 7 वरती लागण आहे. आणि ही शरद किंगची त्या ठिकाणी व्हरायटी आहे.
आणि आता ही तुम्ही वरती एक बघताय, तर वरती जी बाग आहे तर ती आता दुसरा बार चालू आहे, तर ती सोलापूर लाल व्हरायटी आहे, तर ती त्याची बाग आहे. आणि ही शरद किंगची आत्ता बाग आहे चालूमध्ये. आता याच्यानंतरनं झालं बऱ्यापैकी 4 मुद्दे त्या ठिकाणी कवर झालेले आहेत. अजून एक कमेंट होती की त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल स्टेम कसं करताय. तर सिंगल स्टेमला करत असताना लक्षात घ्या, जेव्हा आपण डाळिंबीची लागवड करतोय तर ती लागवड करत असताना तुम्ही आता ही बघू शकताय की सिंगल स्टेममध्ये कसं. तर सिंगल स्टेम करत असताना शक्यतो काय करा की जेव्हा सुरुवातीला आपण जर झाडं धरतोय तर सुरुवातीपासून जर झाड तुम्ही कट करत असं जर समजा चालला तर असं वरती येतंय, म्हणजे सिंगल स्टेम म्हणजे खाली बरोबर एक खोड राहते. आणि आता इतक्या तुम्ही बघू शकताय की एक फूट बघायला गेलं म्हणजे 12 इंचापर्यंत कोणतीही त्या ठिकाणी फांदी नाही, म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी सनलाईट असेल किंवा सूर्यप्रकाश असेल तर ती पडतो. आणि सूर्यप्रकाश पडल्यामुळं बरोबर ती खोडात तुम्ही साईज वगैरे बघू शकता, एक खाका कलर त्या ठिकाणी झालेला आहे. आत्ता बघायला गेलं तर 10 महिन्याची फक्त बाग आहे. आणि आत्ता हीच आत्ता आपण छटलेली आहे. आणि एका शेतकऱ्यांनी विचारलं होतं की छटलेली एक प्रॉपर तुम्ही झाड दाखवा, तर त्याच्यामध्ये ही बघा, ही छटून आता ह्याला माझ्या मते एक 11 ते 12 दिवस पूर्ण झालेत आणि पूर्ण त्या ठिकाणी फुटाय चालू झालेला आहे. तर ही त्या ठिकाणी छटलेलं झाड आहे. किंवा तुम्ही त्या ठिकाणी अजून बघू शकताय की ह्या साईडचं झाड बघू शकताय, तर त्या ठिकाणी चांगली त्याची वाढ असेल किंवा ते त्या ठिकाणी चांगलं चालू आहे. तर नंतरनं मग छटत असताना किंवा डाळिंबीमध्ये एक लक्षात घ्या की डाळिंबीची विगरस वाढ असते किंवा जोरदार वाढ फास्ट चालू असते, कारण ते जंगली पीक आपण त्याला मानतो. आणि जास्त वाढ चालू असताना जास्त तुम्ही झाडाशी उचलण्याच्या भानगडीत पडू नका, कारण जर तुम्ही जेवढी जास्तीत जास्त झाडं वर घेताल तेवढ्या तुम्हाला कवळ्या फांद्या मिळतात. आणि नंतरनं फांद्याला त्याच कवळ्या फांद्याला जर आपण माल धरला तर फांद्या पिचकतात. आणि ती एकदा का फांदी पिचकली की त्याच्यामध्ये तेल्या शिरणे किंवा बुरशी शिरणे, तर असं त्या ठिकाणी पावसामध्ये लय प्रादुर्भाव किंवा बऱ्याच समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागते. त्याच्यामुळं झाड दाबत चला कंटिन्युअसली तुम्ही. आता बघा ही जी हाईट एवढी होती, तुम्ही आता इथं अजूनही बघताय की इथं छटून त्याचा माल पडलेला आहे. तर ही जी हाईट एवढी असताना इथं डायरेक्ट आपण दाबले झाड. आता ती दाबल्यामुळे ह्याचा फायदा काय होतो, तर झाडं दाबल्यामुळे तिची वाढ वरची थांबते, म्हणजे जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे किंवा जी शाकीय वाढ आपण म्हणतो, तर ती शाकीय वाढ त्या ठिकाणी थांबते आणि पूर्ण त्या ठिकाणी खोडावरती झाड केंद्रित करतं आणि खोडाचा आकार त्या ठिकाणी मोठा करतो. आणि एकदा खोडाचा आकार झाला की नंतर ते फुटून नंतर त्याचं चालूच असते वरची वाढ. त्याच्यामध्ये डाळिंबीमध्ये जर बघायला गेलं तर तुम्ही एक मायक्रोन्यूट्रियनचं जर नियोजन नीट केलं किंवा जे न्यूट्रियंट सगळे जर तुम्ही नीट दिले किंवा डिफिशियन्सी जरी येऊन दिली नाही तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि आता ह्या झाडाची सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कॅनोपी वगैरे बघू शकता की कॅनोपी वगैरे एक नंबर आहे, किंवा पानांची साईज असेल किंवा पानांचा कलर वगैरे पूर्ण त्या ठिकाणी डार्क ग्रीन आपण ज्याला म्हणतो किंवा हिरवट कलर म्हणतो, तर त्या ठिकाणी तुम्ही आत्ता बघू शकताय. तर असा कलर वगैरे मिळतो. आणि त्याच्यामध्ये योग्य जर नियोजन केलं तर त्या ठिकाणी डाळिंबीमध्ये बघायला गेलं तर तुम्ही 15 ते 18 महिन्यामध्ये डाळिंब धरण्यात किंवा पहिला बहार त्या ठिकाणी धरण्यात येऊ शकतो. आत्ता बघायला गेलं तर ही डाळिंबीला कळी वगैरे तुम्ही बघू शकता, कळी वगैरे बेमाप आलेली होती. त्याच्यामध्ये आपण आता छाटणी घेतली ह्याची, आणि ती छाटणी घेतल्यामुळं आता ती कळी काय काय जागेवर तोडायची राहिली, तर ती आता आपण त्या ठिकाणी कळी पूर्ण आता तोडाय त्या ठिकाणी चालू करणार आहे, कारण पावसाचं त्या ठिकाणी थोडंसं वातावरण झालं. आणि शरद किंगची कळी मी एका मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवली की रुंदी वगैरे तुम्ही बघू शकता की एवढी त्या ठिकाणी त्याची रुंदी त्या ठिकाणी होती. ही पण बघा तुम्ही, ही जी रुंदी वगैरे अशी बघायला गेलं तरी एक अर्ध्या बोटा एवढी त्याची अशी रुंदी त्या ठिकाणी होते. म्हणजे एक नॉर्मली बऱ्या शरद किंगची कळी असेल तर ती त्या ठिकाणी चांगली राहते बाकीच्यांच्या म्हणजे भगवा असेल किंवा सोलापूर लाल असेल तर यांच्या तुलनेत जर बघायला गेलं तर कळी असेल किंवा त्याचं वैशिष्ट्यच आपण म्हणू की त्यांनी सांगितलेच की तसं की 700 ग्रॅमपर्यंत फळ होते. शेंड्याला जरी फळ लागलं तरी जाते तिथपर्यंत आणि खोडाला जरी लागलं तरी तिथपर्यंत त्या ठिकाणी फळ जाते. आता मी कमेंट सेक्शनमध्ये शरद किंगची रोपं जी मिळतात, आपले जे शरद भोसले सर आहेत त्यांचा मी त्या ठिकाणी नंबर देतो कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला. तर कुणाला बुकिंग करायची असेल तर करून घ्या तुम्ही तिथून, कारण शरद किंगचे बऱ्यापैकी तिथूनच आता सगळी शेतकरी महाराष्ट्रामध्ये रोपं आपले चाललेले आहेत, म्हणजे घेत आहेत तिथनं सगळी शेतकरी. तर तिथूनही तुम्हाला त्या ठिकाणी चांगली मिळू शकतात. फक्त बुकिंग थोडं केल्यानंतर एक 2 ते 3 महिन्याचा वेटिंग पिरियड लागू शकतो आणि मिळून जातील. किंवा मी फोन नंबर दिल्यानंतर ज्यांना गरज आहे त्यांनी फोन करून त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किंवा त्यांच्यासोबत तुम्ही बोलून घेऊ शकता. एवढ्या जरी गोष्टी लक्षात घेतल्या तरी त्या ठिकाणी चांगलं होऊ शकते. कारण आता बघायला गेलं तर पाऊस पडला आहे आणि आता जून महिना किंवा जुलैमध्ये त्या ठिकाणी कंटिन्यू चालूच असते शेतकऱ्यांचं लागण करणे. किंवा आता याच्यामध्ये पिकं घेत असताना त्या ठिकाणी आंतरपीक म्हणून कांदा घेऊ शकतो आपण. कांदा बेस्ट पीक राहते आंतरपिकासाठी. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर तुम्ही बेड मारल्यानंतर जी मधली स्पेस राहिला समजा तुम्ही 10 फुटाचं जर त्या ठिकाणी अंतर ठेवत असाल तर मध्ये बरोबर 6 फुटाची त्या ठिकाणी
अंतर राहतं मधलं, त्याच्यामध्ये जर तुम्ही बारका ट्रॅक्टरच्या साह्याने जरी सारं टाकून जरी किंवा लागण जरी केली तरी त्या ठिकाणी चालण्यासारखं आहे. किंवा इस्काटला कांदा जरी त्या ठिकाणी आपल्याला पहिलं म्हणजे 3-3.5 महिन्यात कांदा त्या ठिकाणी जो आपण पावसाळी कांदा म्हणतो किंवा लाल कांदा 3 महिन्यात म्हणतो तो त्या ठिकाणी डाळिंबीसोबत निघून जातो. आणि तो कांदा गेल्यानंतर परत आपण त्याची बेडची साईज आहे ती वाढवू शकतो किंवा त्याला डाळिंबीला आपला जो 3-4 महिन्याचा जो डोस 3 ते 4 महिन्यात डोस पहिला पडला पाहिजे तर तो त्या ठिकाणी डोस आपण पाडू शकतो. आणि डाळिंबी लागण करत असताना जास्त तुम्ही खत टाकण्याच्या भानगडीत जास्त पडू नका, कारण सुरुवातीला काही जास्त त्याला लागत नाही. सुरुवातीला तुम्ही निंबोळी पेंट असेल किंवा सिंगल सुपर फॉस्फेट असेल यांसारखी किंवा जे आपलं कीटकनाशक असतात, पिप्रोनिल असेल, इमिडाक्लोरोपिड असेल किंवा कार्बारिल असेल यांसारखी जर कीटकनाशके तुम्ही दाणेदार स्वरूपात या ती जर लागण करताना जर खड्ड्यामध्ये टाकून जर ती मिक्स करून जरी लावली तरी तेवढ्या ह्याच्यावर चांगलं त्या ठिकाणी डाळिंब येते या. तरी एवढ्या जरी गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तरी बऱ्यापैकी चांगलं डाळिंबाची लागवड करून आपण सक्सेस त्याच्यामध्ये मिळवू शकतो. कारण बघायला गेलं तर आत्ता डाळिंबीच्या लागवडी कमी झाल्या होत्या आणि ह्या वर्षामध्ये झपाट्याने त्या ठिकाणी लागवडी वाढत आहेत. पण आणि तेल्याचाही प्रादुर्भाव जेवढा मागच्या वर्षी होता त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी कमी झालेला दिसतोय. पण जर मॅनेजमेंट जर चांगला असेल तर होतोय कमी, पण मॅनेजमेंटमध्ये जर काही चुका झाल्या तर त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता असते. मर रोगावरती मी एकदा बोललोय मागं किंवा मर रोग येतो कशामुळे, तर तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला मर रोगावरती बी डिटेल त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. निमॅटोडवरती पण बोललेलो आहे मी. आणि आत्ता बोलण्याचं कारण म्हणजे आता लागवडी चालू होणार आहेत आणि त्याच्यामध्ये मी आता वाहनाची निवड असेल, मातीची निवड असेल किंवा लागवडीची पद्धत असेल किंवा लागवडीचं अंतर असेल यांवरती त्या ठिकाणी बोललेलो आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजून आपल्या चॅनलला बऱ्याच डाळिंबीवरती व्हिडिओ आहेत, केळीवरती व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्ही बघा किंवा त्याच्यामध्ये कुठली तुमची शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. अशीच आपण 1 महिन्यातून एक व्हिडिओ करू आणि त्याच्यामध्ये जे कमेंट सेक्शनमध्ये जे प्रश्न आहेत तर त्याच्यावरती आपण त्या ठिकाणी व्हिडिओ एक बनवू. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा एकदा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच अजून जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला बघायला मिळणार. धन्यवाद.